सांगली जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे जागतिक डास दिन उत्साहात साजरा. जनजागृतीसह जिल्ह्यात अनेक उपक्रमांचे आयोजन. सांगली जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने जागतिक डास दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात डास निर्मूलन, कीटकजन्य आजारांचे नियंत्रण यासोबतच जागतिक डास दिनाच्या निमित्ताने गप्पी मासे सोडण्याचा धडक कार्यक्रम व नागरिकांना आरोग्य शिक्षण देणे व उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रवीण पाटील होते. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सौ प्रतिभा पाटील यांनी जागतिक डास दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला व नागरिकांनी कीटकजन्य आजारांपासून बचावासाठी कोणती प्रतिबंधात्मक पावले उचलावीत याबाबत मार्गदर्शन केले. कोल्हापूर विभाग सहाय्यक संचालक कार्यालयातील कीटकशास्त्रज्ञ श्री सतीश सावंत यांनी डास निर्मूलनासाठी सोप्या व प्रभावी उपाययोजना नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकाराव्यात असे सांगून मार्गदर्शन केले. जागतिक डास दिनाचे विशेष आकर्षण. या कार्यक्रमात डास दिनानिमित्त आरोग्य जनजागृतीवर आधारित आरोग्य शिक्षण साहित्याचे वाटप करण्यात आले. मुलांनी स्वच्छता हीच सेवा, डासमुक्त गाव, निरोगी गाव या संदेशांवर आधारित भाषणे सादर केले. यामुळे नागरिकांना आरोग्य व स्वच्छतेचे महत्त्व समजावून देत जागरूकता निर्माण करण्यात आली. सर रोनाल्ड रॉस यांची आठवण. याप्रसंगी जागतिक डास दिनाच्या निमित्ताने नोबेल पुरस्कार विजेते सर रोनाल्ड रॉस यांचे स्मरण करण्यात आले. सन 1897 मध्ये त्यांनी डासांमार्फत मलेरियाचा प्रसार होतो हे जगासमोर सिद्ध केले. त्यांच्या या क्रांतिकारी शोधामुळे मलेरियाच्या प्रतिबंधासाठी वैज्ञानिक उपाययोजना शक्य झाल्या. त्यांचे हे योगदान मानवी आरोग्य क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरले असून दरवर्षी ऑगस्ट 20 हा दिवस त्यांची जयंती म्हणून जागतिक डास दिन म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमाला कीटक समाहारक श्री अनिल खराडे, अभिषेक रेपे, आरोग्य पर्यवेक्षक श्री प्रदीप बसरावत, आरोग्य निरीक्षक श्री भूषण हिरेमठ तसेच जिल्ह्यातील सर्व आरोग्य पर्यवेक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोल्हापूर आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. संजय रणवीर यांनी सांगली जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थितीचा उल्लेख करून पूरग्रस्त भागात प्रभावी कीटकशास्त्री सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच ताप रुग्णांचे जलद सर्वेक्षण करून वेळेत योग्य उपचार व प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे आवाहन केले. समारोपाप्रसंगी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रवीण पाटील यांनी कीटकशास्त्री सर्वेक्षण, स्वच्छता योजना आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग या माध्यमातूनच डासजन्य आजारांवर नियंत्रण मिळवता येईल असे सांगून सतर्क राहण्याचे आवाहन केले. तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट.